नमस्कार. आपण रोज वीज वापरतो, पण ही वीज आपल्या घरापर्यंत पोहोचवणाऱ्या एका महत्त्वाच्या घटकाकडे आपलं लक्ष जात नाही. तो म्हणजे ट्रान्सफॉर्मर. हे आपल्या आधुनिक जीवनाचा अक्षरशः कणा आहेत. पण कधी विचार केलाय की ह्यांचं काम चांगलं आहे की नाही हे ठरवतात कसं? बरं, आज आपण नेमकं हेच समजून घेणार आहोत. आपण ट्रान्सफॉर्मरच्या कामगिरीच्या दोन मुख्य कसोट्या पाहणार आहोत: व्होल्टेज रेग्युलेशन आणि त्याची कार्यक्षमता म्हणजे इफिशियन्सी. तर बघा, कुठल्याही ट्रान्सफॉर्मरची कामगिरी किंवा परफॉर्मन्स दोन मुख्य गोष्टींवर अवलंबून असतो. पहिला आहे व्होल्टेज रेग्युलेशन. सोप्या शब्दात सांगायचं तर लोड कितीही कमी जास्त झाला तरी व्होल्टेज स्थिर ठेवण्याची त्याची ताकद. आणि दुसरं म्हणजे एफिशियन्सी, म्हणजे कार्यक्षमता. किती कमीत कमी वीज वाया घालून तो आपलं काम करतो. हेच ते दोन खांब आहेत ज्यावर एका चांगल्या ट्रान्सफॉर्मरची ओळख टिकून असते. तर मग आज आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी आपण व्होल्टेज रेग्युलेशन म्हणजे नेमकं काय ते उलगडून बघू. मग आपण एफिशियन्सी आणि त्यात होणाऱ्या एनर्जी लॉसेसबद्दल बोलू. त्यानंतर मॅक्सिमम एफिशियन्सी आणि ऑल डे एफिशियन्सी यातला फरक समजून घेऊ. आणि शेवटी या सगळ्याचा आपल्या रोजच्या वापरावर काय परिणाम होतो यावर एक नजर टाकू. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून, डिकोडिंग व्होल्टेज रेग्युलेशन. म्हणजे सोपा प्रश्न आहे, एखादं ट्रान्सफॉर्मर आपला आउटपुट व्होल्टेज किती स्थिर ठेवू शकतो? हे बघा, व्होल्टेज रेग्युलेशनची व्याख्या अगदी सरळ आहे. समजा एक ट्रान्सफॉर्मर आहे ज्यावर काहीच लोड नाहीये, म्हणजे नो लोड. त्यावेळचं व्होल्टेज मोजायचं आणि मग त्याच ट्रान्सफॉर्मरवर पूर्ण क्षमतेने लोड टाकायचा, म्हणजे फुल लोड. त्यावेळचं व्होल्टेज मोजायचं. या दोन्ही व्होल्टेजमधला जो फरक आहे ना, तो फुल लोड व्होल्टेजच्या तुलनेत किती टक्के आहे हे काढलं की झालं. त्यालाच म्हणतात व्होल्टेज रेग्युलेशन. आता हा ग्राफ बघा. इथे आपल्याला आदर्श स्थिती आणि वास्तव यातला फरक स्पष्ट दिसतोय. ही जी सरळ निळी रेषा आहे ना, ही आहे आदर्श स्थिती, जिथे लोड नसताना व्होल्टेज म्हणजे व्हीओ अगदी स्थिर आहे. पण खरं तर असं होत नाही. प्रत्यक्षात काय होतं, जेव्हा आपण लोड जोडतो तेव्हा व्होल्टेज थोडंसं खाली येतं. हेच या नारंगी रेषेने दाखवले, म्हणजे व्हीएस. आणि हो, ह्याच फरकाला, ह्याच गॅपला आपण व्होल्टेज रेग्युलेशन म्हणतो. तर हे मोजायचं कसं? यासाठी इंजिनियर्स एक साधं सूत्र वापरतात. स्क्रीनवर बघा. पर्सेंटेज व्होल्टेज रेग्युलेशन काढण्यासाठी नो लोड व्होल्टेज म्हणजे व्हीओ मधून फुल लोड व्होल्टेज म्हणजे व्हीएस वजा करायचं आणि येणाऱ्या उत्तराला फुल लोड व्होल्टेजने व्हीएसने भागायचं. मग त्याला 100ने गुणलं की झाली टक्केवारी तयार. हे सूत्र आपल्याला अगदी अचूकपणे सांगतं की व्होल्टेजमध्ये नेमकी किती घट झाली आहे. बरं, हे सगळं थिअरीमध्ये ठीक आहे, पण प्रत्यक्षात कसं दिसतं? चला एक खरंखुरं उदाहरण घेऊ. समजा आपल्या परिसरात एक 11 kV ला 440 व्होल्टमध्ये बदलणारा ट्रान्सफॉर्मर आहे. आता जेव्हा त्यावर रात्रीच्या वेळी वगैरे काहीच लोड नसतो, तेव्हा त्याचं आउटपुट व्होल्टेज आपण मोजलं, ते आलं 426 व्होल्ट. पण दिवसा जेव्हा सगळी घरं, दुकानं चालू आहेत, म्हणजे तो फुल लोडवर आहे, तेव्हा तेच व्होल्टेज 410 व्होल्टपर्यंत खाली आलं. आता आपण जे सूत्र पाहिलं होतं त्यात या किमती टाकूया. 426 वजा 410 भागिले 410 आणि त्याला 100ने गुणल्यावर उत्तर काय येतं? 3.9%. याचा अर्थ काय, तर पूर्ण लोड असताना सुद्धा या ट्रान्सफॉर्मरमुळे व्होल्टेज फक्त 3.9% कमी होतं. खरं तर हे खूपच चांगलं रेग्युलेशन मानलं जातं. ओके, तर व्होल्टेज रेग्युलेशनचा मुद्दा तर आता स्पष्ट झाला असेल. आता वळूया दुसऱ्या महत्त्वाच्या खांबाकडे, आणि तो म्हणजे एफिशियन्सी, म्हणजे ट्रान्सफॉर्मर किती कार्यक्षम आहे. वीज एका रूपातून दुसऱ्या रूपात बदलताना किती ऊर्जा वाया जाते याचा हा हिशोब आहे. एक गोष्ट माहितीये, ट्रान्सफॉर्मर हे जगातल्या सर्वात कार्यक्षम मशीन्सपैकी एक आहेत. म्हणजे त्यांची एफिशियन्सी तब्बल 95 ते 98% असते. याचाच अर्थ फक्त 2 ते 4% ऊर्जा वाया जाते. आता बघा, इतक्या मोठ्या आकड्यांऐवजी जर आपण फक्त ती वाया जाणारी 2-4% ऊर्जा मोजली तर आपलं उत्तर जास्त अचूक येतं, नाही का? म्हणूनच इंजिनियर्स फक्त लॉसेस मोजण्यावर जास्त भर देतात. तर एफिशियन्सी मोजतात कशी? याचं सूत्र एकदम सोपं आहे. आपल्याला मिळणारी आउटपुट पॉवर घ्यायची आणि तिला भागायचं. कशाने? तर आउटपुट पॉवर अधिक लॉसेसच्या बेरजेने. म्हणजे बघा, आपण जेवढी इनपुट पॉवर देतो ती 2 भागात विभागली जाते. एक म्हणजे आपल्याला मिळणारी उपयुक्त आउटपुट पॉवर आणि दुसरी म्हणजे वाया गेलेली ऊर्जा, म्हणजेच लॉसेस.
ठीक आहे, पण ही ऊर्जा वाया जाते म्हणजे नक्की कुठे जाते? तर ट्रान्सफॉर्मरमध्ये प्रामुख्याने 2 प्रकारचे लॉसेस असतात आणि हेच लॉसेस त्याच्या एफिशियन्सीवर थेट परिणाम करतात. हे बघा, इथे आपल्याला दोन्ही प्रकारचे लॉसेस दिसतात. डावीकडे आहे ट्रान्सफॉर्मरचा लोखंडी कोर. यामध्ये होणाऱ्या लॉसेसना आयर्न लॉसेस किंवा कोर लॉसेस म्हणतात. यांची एक गंमत आहे, हे स्थिर असतात. म्हणजे ट्रान्सफॉर्मर फक्त चालू जरी असला तरी हे लॉसेस होतच राहणार. आणि उजवीकडे दिसतेय तांब्याची कॉईल. यात होणारे लॉसेस म्हणजे कॉपर लॉसेस. हे मात्र बदलणारे असतात. म्हणजे जसा लोड वाढेल तसे हे लॉसेस वाढतात आणि लोड कमी झाला की कमी होतात. आणि आता येतो सर्वात महत्त्वाचा भाग, मॅक्सिमम एफिशियन्सीचा गोल्डन रूल किंवा सुवर्ण नियम. हा नियम काय सांगतो? तर एखादा ट्रान्सफॉर्मर आपली सर्वोत्तम म्हणजे अगदी पीक परफॉर्मन्स तेव्हाच देतो जेव्हा त्याचे बदलणारे कॉपर लॉसेस आणि त्याचे स्थिर आयरन लॉसेस हे दोन्ही अगदी तंतोतंत सारखे होतात. इथे या तराजूकडे बघा. जशी ही दोन्ही पाडी बॅलन्स झाली की समजायचं ट्रान्सफॉर्मर आपल्या सर्वोच्च कार्यक्षमतेवर काम करतोय. चला हे आणखी चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी एक उदाहरण घेऊया. समजा आपल्याकडे एका 10 केव्हीएच्या ट्रान्सफॉर्मरचा लॅबमधला टेस्टिंग डेटा आहे. आता ह्या डेटावरून आपण 2 गोष्टी काढणार आहोत. एक म्हणजे फुल लोडवर त्याची एफिशियन्सी किती आहे आणि दुसरी म्हणजे आपला जो गोल्डन रूल आहे त्यानुसार त्याची कमाल एफिशियन्सी किती असू शकते. आता कॅल्क्युलेशन केल्यावर काय दिसतंय? तर फुल लोडवर हा ट्रान्सफॉर्मर 94% इफिशियन्सी देतोय. पण जर आपण लोड असा ॲडजस्ट केला की कॉपर लॉसेस कमी होऊन ते 168 वॅटच्या स्थिर कोर लॉसेस इतकेच झाले तर इफिशियन्सी वाढून 94.36% होते. आता हा फरक दिसायला खूप छोटा वाटेल, पण ट्रान्सफॉर्मरच्या डिझाईनसाठी आणि त्याच्या वापरासाठी हा खूप मोठा आणि महत्त्वाचा फरक आहे. पण थांबा, कहाणी इथेच संपत नाही. आता एक नवीन विचार पुढे येतो. तो म्हणजे मॅक्झिमम इफिशियन्सी विरुद्ध ऑल डे इफिशियन्सी. म्हणजे एका क्षणाची सर्वोत्तम कामगिरी विरुद्ध 24 तासांची सरासरी कामगिरी. कारण काही ट्रान्सफॉर्मर्स असे आहेत ज्यांच्यासाठी तुम्ही एका क्षणी किती इफिशियंट आहात यापेक्षा तुम्ही दिवसभरात किती इफिशियंट राहता हे जास्त महत्त्वाचं आहे. याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या गल्लीतल्या पोलवरचे डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर्स. विचार करा, ते कधी 24 तास फुल लोडवर असतात का? नाही. दिवसा जेव्हा फॅन, एसी, ऑफिस सगळं सुरू असतं तेव्हा लोड जास्त असतो, पण रात्री लोड खूप कमी होतो. म्हणूनच अशा ट्रान्सफॉर्मर्ससाठी एका क्षणाची नाही तर संपूर्ण दिवसाची सरासरी कामगिरी मोजली जाते आणि त्यालाच म्हणतात ऑल डे एफिशियन्सी. हा चार्ट बघा. यात एका सामान्य डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरचा एक दिवस दाखवला आहे. या 24 तासांच्या चक्रात काय होतंय तर फक्त 3 तास तो फुल लोडवर चालतोय, 4 तास अर्ध्या लोडवर आहे आणि उरलेले तब्बल 17 तास तो जवळजवळ रिकामाच आहे, म्हणजे नो लोडवर. आणि साहजिकच लोड सतत बदलत असल्यामुळे त्याचे कॉपर लॉसेससुद्धा दिवसभर खालीवर होत राहतात. आता या पूर्ण 24 तासांचा हिशोब केल्यावर म्हणजे दिवसभरात एकूण किती एनर्जी बाहेर पडली आणि दिवसभरात एकूण किती एनर्जी वाया गेली, हे सगळं मोजल्यावर आपल्याला या ट्रान्सफॉर्मरची ऑल डे इफिशियन्सी मिळते आणि ती आहे 92.2%. हा आकडा त्याच्या खऱ्या वापराचं, त्याच्या रोजच्या कामाचं जास्त अचूक चित्र आपल्यासमोर ठेवतो. तर मग ह्या सगळ्याचा निष्कर्ष काय? आपल्याकडे आता एफिशियन्सीकडे बघण्याचे 2 वेगवेगळे दृष्टिकोन आहेत आणि गंमत म्हणजे दोन्ही आपापल्या जागी अगदी बरोबर आणि महत्त्वाचे आहेत. ही टेबल बघा. यात सगळा फरक अगदी स्पष्टपणे मांडला आहे. कमर्शियल एफिशियन्सी जी पॉवर म्हणजे किलोवॅटमध्ये मोजतात ती एका क्षणाची असते आणि ती मोठ्या पॉवर ट्रान्सफॉर्मरसाठी महत्त्वाची असते. याउलट ऑल डे एफिशियन्सी जी एनर्जी म्हणजे किलोवॅट अवरमध्ये मोजतात ती 24 तासांची सरासरी असते आणि ती आपल्या परिसरातल्या डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरसाठी जास्त लागू पडते. आणि या सगळ्या चर्चेच्या शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. डिस्ट्रीब्युशन नेटवर्कमध्ये ट्रान्सफॉर्मरची खरी परीक्षा लॅबमध्ये नाही तर त्याच्या अखंड 24 तासांच्या सेवेत होते. हे वाक्य आपल्याला सांगतं की कागदावरच्या आकड्यांपेक्षा प्रत्यक्षातली रोजच्या वापरातली कामगिरी कितीतरी जास्त महत्त्वाची आहे. आणि जाता जाता एक विचार तुमच्यासाठी. जर प्रत्येक ट्रान्सफॉर्मरची मॅक्झिमम एफिशियन्सी एका विशिष्ट लोडसाठी डिझाईन केलेली असेल तर या एका छोट्या डिझाईनच्या निर्णयाचा आपल्या संपूर्ण देशाच्या एनर्जी ग्रिडवर किती मोठा परिणाम होत असेल? जरा विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?